रुग्णालय वरवट बकाल येथे तोंडाच्या कॅन्सर तपासणीसाठी जनजागृती मोहीम सुरू। गुटखा खाणाऱ्यांना तपासणीसाठी आवाहन। तपासणी सोमवार, बुधवार व शुक्रवार उपलब्ध। संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथून तोंडाच्या कॅन्सरविषयी जनजागृतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली आहे। गुटखा, तंबाखू, खर्रा, सिगारेट यांचा नियमित वापर करणाऱ्या व्यक्तींमध्ये तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याने ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने मोफत तपासणी शिबिर राबवण्याचे ठरवले आहे। विशेष 30 वर्षे वयावरील नागरिकांनी ही संधी घेऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हाके साहेब व डेंटिस्ट स्पेशलिस्ट सोळंके साहेब यांनी आवाहन केले आहे। या मोहिमेअंतर्गत आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी रुग्णालयात तोंडाच्या कॅन्सरची मोफत तपासणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तपासणीस इच्छुक नागरिकांनी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाव नोंदणी करावी। गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढले असून गुटख्याचा अतिरेक हे त्याचे प्रमुख कारण आहे। युवकांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत। त्यामुळे वेळेवर निदान झाल्यास उपचार शक्य होतात, असेही डॉक्टरांनी सांगितले। तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्याच आरोग्याशी गद्दारी करणे होय। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मी डॉक्टर गणेश हाके, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल, जिल्हा संग्रामपूर। केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने असंसर्गजन्य आजाराचे शोध मोहीम सुरू केलेली आहे बऱ्याच वर्षापासून। तर त्या संदर्भात आम्हाला अशी माहिती द्यायची आहे की 30 वर्षावरील सर्व लोकांनी आपली ब्लड शुगर चेक करून घ्यावी, आपला ब्लड प्रेशर चेक करून घ्यावा, जेणेकरून डायबेटीसचे जे पेशंट आहेत ते अर्ली स्टेजमध्ये म्हणजे लवकरात लवकर जर निदान त्याचं झालं तर पुढील जे कॉम्प्लिकेशन आहेत म्हणजे जसं डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे डायबेटीसमुळं किडनी खराब होणं, डायबेटीसमुळं नेत्रपटल खराब होणं किंवा डायबेटीसमुळं जे चेतातंतूचे आजार आहेत तर ते आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो। शिवाय ब्लड प्रेशरच्या संदर्भात जर लवकरात लवकर डायग्नोसिस झालं आणि त्याचे उपचार आपण वेळेत सुरू केले तर आगामी भविष्यात होणारे हृदयाचे झटके, त्याला आपण रूटीन भाषेत हार्ट अटॅक असं म्हणतो, ते आपण प्रतिबंध त्याचा करू शकतो। शिवाय जे कॅन्सरचे बरेचसे हे आहेत आजार आहेत, जसं की गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग किंवा तोंडाच्या गालाचा किंवा जिभेचा असे कर्करोग, तर आपण ते लवकरात लवकर निदान केलं तर त्याच्या ट्रीटमेंटनुसार आपण कमीत कमी त्याचे कॉम्प्लिकेशन तरी आपण प्रतिबंध करू शकतो। आता स्पेसिफिक तोंडाच्या म्हणजे मुखरोगाच्या मध्ये जे कर्करोग येतो त्याच्या संदर्भात आमचे दंतशल्य चिकित्सक डॉक्टर विशाल सोळंके बोलतील। बद्दल सांगायचं झालं तर आपण आपल्या रुग्णालयांमध्ये 30 वर्षावरील वयाचे जे रुग्ण आहेत त्यांची नियमित मुख रोग तपासणी करून घेतो। त्यासाठी ज्यांचे पण वय 30 वर्षाच्या वर आहे आणि ज्यांना काही सवय आहे जसं तंबाखू खाणे, गुटखा खाणे, ज्यांच्या तोंडामध्ये कुठल्याही प्रकारचा व्रण आहे, पांढरा व्रण आहे, लाल आणि पांढरा व्रण आहे किंवा अल्सर आहे जे 15 दिवसापेक्षा जास्त झाले आहे आणि ते हील झाले नाही आहे, अशा रुग्णांनी रुग्णालयात येऊन त्वरित तपासणी करून घेणे आवश्यक आहे। तरी आपल्या रुग्णालयांमध्ये सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवसात येऊन आपण नियमित तपासणी माझ्याकडून करून घ्यावी आणि जर काही आढळले तर आपण त्यांना हायर सेंटरवर रेफर करून त्यांची बायोप्सी करून घेतो। निशुल्क, याच्यात कुठल्याही प्रकारे रुग्णांना पैसे लागत नाही। त्यांची तपासणी घेऊन त्यांना रिपोर्ट होईल आणि त्यांची ट्रीटमेंटसुद्धा आपण करायची व्यवस्था करू। धन्यवाद।